नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनेलमध्ये। मित्रांनो, ती एक वेश्या भाग 1। का का केलास तू असं? हा दिवस मला बघायला मिळण्यापेक्षा तू मला मारून टाकायचं होतं ना, असं जोरात म्हणत ओरडत ती हात आपटत समोरचा फ्लावर प्लॉट आणि समोर येईल ते फेकून देत होती। जोरजोरात रडत होती ती। रागाचा उद्रेक होत होता तिचा, अक्षरशः थरथरत होती ती। स्वतःच्या आईबद्दल समजल्यावर तिला स्वतःची किळस येत होती की आपली आई असं काम करते आणि एवढी वर्ष त्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नव्हतं। आपल्या आईने एवढी वर्ष आपल्यापासून लपवलं आणि आपण त्यावर विश्वास ठेवला, हेच आठवून आठवून तिला स्वतःची चीड येत होती। तिच्या आईने हजारदा बजावून सुद्धा ती तिथे आली होती आणि हे भयानक सत्य आज तिच्या समोर आलं होतं, ज्यांची तिला कल्पना सुद्धा करवत नव्हती, जिच्याशिवाय तिला राहवत नव्हतं। आज त्याच आईचं तोंड तिला बघण्याची तिची इच्छा होत नव्हती। तिच्या आईने तिला ती एक सोशल वर्कर असल्याचं सांगितलं होतं, पण तसं काही नसून ती एका रेड लाईट एरियामध्ये वेश्याचं काम करत होती। आणि जेव्हा एवढ्या वर्षानंतर तिला हे भयानक सत्य समजलं तेव्हा ते तिला पचत नव्हतं। 18 वर्षाची पंखुडी आपल्या आईला विनीताला ज्या विचारत होती, काय सांगणार होती विनीता तिला, तिच्यावर ही परिस्थिती का आली होती आणि तिने हा मार्ग का निवडला होता, ज्या मुलींसाठी तिने हे सगळं केलं, आज ती तिला समजून घेत नव्हती। पंखुडीला विनीताने स्वतःपासून खूपच लवकर वेगळं ठेवलं होतं। खूप लहान वयात तिला आधी पाळणाघर आणि नंतर हॉस्टेलला ठेवलं होतं। ह्या दलदलीपासून तिला वेगळं ठेवून खूप शिकवून मोठं करायचं तिचं ध्येय होतं। आपली मुलगी आपली घृणा करेल आणि तिचं भविष्य नीट व्हावं म्हणून तिने हे सत्य तिच्यापासून एवढी वर्ष लपवलं होतं। पण आज अचानक तिच्या समोर हे आलं आणि तिच्या प्रश्नांची उत्तरे काय द्यावीत हे मात्र तिला समजत नव्हतं। ती विचारत होती आणि तिकडे विनीता सुद्धा हतबल होऊन रडत होती। पंखुडीला काही दिवसांपूर्वीच त्यांचं फोनवरचं बोलणं आठवलं। पंखुडी, तुला मी हजारदा सांगितलं आहे, इथे तुला न कळवता येत जाऊ नकोस आणि मी तुला फोन केल्याशिवाय मला तू करू नकोस। विनीता फोनवर तिला ओरडत होती। अगं मम्मा, असं काय करतेस? काय झालं? मी तुला भेटायला आले तर। मम्मुडी, मला खूप आठवण आली तुझी, पंखुडी लाडात येऊन बोलते। अगं तुला जेव्हा आठवण येईल तेव्हा आपण बाहेर भेटत जाऊ किंवा मग तुझ्या हॉस्टेलवर, पण इथे नको। विनीता पंखुडीला समजावत बोलते। अगं पण मम्मा, तू मग हे काम का सोडत नाहीस आणि जवळच इकडं दुसरं बघ, म्हणजे आपण एकत्र राहू। पंखुडी विनीताला नेहमीचा एकच तो प्रश्न विचारते। हो ग माझी राणी, सोडणार आहे पण सध्या तरी नको। तू तुझ्या पायावर उभी राहिलीस की मी कामच करणार नाही, फक्त आराम करेन मग तर झालं। विनीता सुद्धा नेहमीप्रमाणे उत्तरली, जाऊ दे, तू नाही ऐकणार माझं। पंखुडी नाराजीत बोलते। हो रे माझं गुन्हेबाळ, ते मम्माला पण तुझी खूप आठवण येते, पण आता मला खूप कामं आहेत, ती करायला हवीत ना। ती मान डोलावून होकार भरते। मग आता शहाण्या मुलीसारखी तुझ्या हॉस्टेलला जा बरं वेळेवर। हुंकार भरून बाय बोलून दोघींनी कॉल कट केला। विनीताला पंखुडीची नाराजी आणि काळजी दोन्ही कळत असते। आल्या पावली पंखुडी तिच्या हॉस्टेलला परतली तर विनीताकडे तस वागण्याशिवाय पर्याय नसतो आणि ती ते काम पण सोडू शकत नव्हती, कारण आत्तापर्यंत पंखुडीचा सर्व खर्च तिने हेच काम करून केलेलं असतं। आता पंखुडीला कळत होतं की तिची आई तिला भेटायला नकार का देत होती। न कळत दोघीही भूतकाळात जाऊन पोहोचल्या होत्या। धन्यवाद। भाग 2 पाहायला विसरू नका, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
धन्यवाद.